बेळगाव तुडिये बस सेवा रखडल्याने ग्रामस्थांचा संताप. मुख्य बस थांब्यावर रास्ता रोको व साखळी उपोषणाला सुरुवात. बस सेवा सुरू होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा. चंदगड तालुक्यातील तुडिये येथील ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली बेळगाव तुडिये बस सेवा सुरू करण्याचं आश्वासन देऊनही कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारत तीव्र आंदोलन सुरू केलंय. गुरुवारी 8 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून तुडिये येथील मुख्य बस थांब्यावर रास्ता रोको आंदोलनासह साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. यापूर्वी 22 डिसेंबर रोजीही ग्रामस्थांनी बस सेवेच्या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. त्यावेळी पोलिसांच्या उपस्थितीत परिवहन अधिकाऱ्यांनी बेळगाव ते राकसकोप दरम्यान धावणारी बस 25 डिसेंबर पासून ठराविक वेळेत तुडियेपर्यंत सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं होतं. मात्र दिलेल्या मुदतीनंतरही तुडियेकरता बस सेवा सुरू करण्यात आलेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या तुडिये गावातून बेळगाव धामणे ही बस धावते. आजपासून उपोषण सुरू होणार असल्याची माहिती आधीच परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. त्यामुळे आज धामणे बस सेवा सोडण्यात आली नाही. मात्र बेळगाव तुडिये बस सेवा सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. तसेच बसेस अडवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. या आंदोलनाबाबत ग्रामपंचायत तुडिये यांच्या वतीनं संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून तातडीनं बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत बस सेवा सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा ठाम इशारा आंदोलकांनी दिलाय. या आंदोलनात सरपंच विलास सुतार, उपसरपंच अशोक पाटील, सदस्य मनोहर कणगुटकर, सविता हुलजी, रेश्मा सुतार, प्रियांका झाजरी, गणपती कोरसकर, अरुण पाटील, प्रमोद गुरव, के.एस. पाटील, कलाप्पा हुलजी, लक्ष्मण पाटील यांच्यासह माजी सभापती जगन्नाथ हुलजी आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सहभागी झालेत. दरम्यान प्रशासन या आंदोलनाची दखल कधी घेणार आणि तुडियेकरांना बस सेवेचा दिलासा कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.